तर सकाळचे 11 वाजलेत आणि माझे आता लेटच जरा हे झाले, उठलं, चहा वगैरे घेतले आणि आता इकडे जेवण बनवायला घेते. माझी आई आली घरनं, तिने मला वाव घेऊन आली येताना जेवणासाठी. तर आता मी वाव बनवते. इकडे दुध्या आणायला सांगितलं, मग वाव दुध्या चांगलं लागतं म्हणून लसूण अद्रक पेस्ट करून घेतले. आता मी जेवण बनवून घेते. आई हां हो ठेवतं चांगले ते एक बाई आला. आता आई पिस आता ताई गेले आमच्या इकडे, ही आलेली आहे आणि इकडे माझी आई आलेली आज घरी. आज आई साफसफाई करते. आल्यावर आमची आई काम करते. माझी आई गाडी वजे चालले इकडे सासरवाडीला चाललंय जावई. अरे जावई चालले सासरवाडीला. आई अलीकडे कामाला लागतं आणि इकडे आधी मोबाईलवर तिथं सामान घेऊन येतं. आम्ही चाललो खाली उतरतो. आता आम्ही आमच्या दुकान दाखवायला चालवले. आता आईला चला आम्ही खाली जातो. कडे सगळे आमची आता चालल्यात सोयऱ्यांकडे जेवायला. भाऊ पुढे झालं, तुम्ही पण चालले का जेवायला? तर थांबल्यात. आईला काम बिम नाही सांगत आम्ही. आई स्वतःहून आले सकाळूच भेटायला म्हणा. आईला आणले पोल्यांचा दाखवता आईला. आता कशा बनवतात बरं भाकरी आईला पुसताना. आई तू राम ना वस्तीला कशी भाकर आमची मशीन कशी भाकरी पुसतं त्या बघ ना. आई काय बघता. आई पहिल्यांदाच आली बरं. डाळ संपत आहे. किती पोले आल्या? जान्हवीला पोळ्या देत आहोत. इकडे हे आमचे तयार आहे. आज एकदम टकाटक सोयऱ्याकडे चालल्यात म्हणून एकदम टकाटक होऊन जाईल. आणि इकडे गाडी वगैरे स्वच्छ करून झालेली आहे आणि जावई चाललंय सासरवाडीला आणि इकडे चालल्या सोयऱ्यांकडे. आई चालल्या घरी जेवायला. राहुल तुझा घेतला मी शर्ट बघितला. गाडी चेक बिक करून घेतात रस्त्यात आड पण हे कमी नको असताना व्हायला काय एकदम चेक करून घेतात गाडी आता. आणि इकडे सगळे पाण्यात डाळ धुवली आणि आता गॅसवर ठेवलेले पोल्यांसाठी. आता पोल्या अजून बनवायच्यात आम्हाला. 20-30 पोले बनवायचे आहेत. काही गॅस हा आहे स्लो ठेवले थोडीशी. आणि आता आम्ही वरती जातो आणि नंतर येऊन बघतो. आता ताई पण जेवायला चालल्यात, मी पण जेवायला जातो. आई कुठे आहे? केरण्याची आई इकडे बघा. आता ही आमची केरण्याची आई आलेली आहे आणि इकडे आम्ही आता चाललो त्या आईच्या भाऊजसला बघायला, म्हणजे आमच्या सासूसला बघायला. आता त्या आई आजारी आमची, तिला बघायला चाललो. इकडे आई आल्या सगळ्या. इकडे आमची आई पण आले. इकडे पुणे उभी. चला आम्ही जाऊन येतो. आता मी पण साडी नेसून घेतले. आता आम्ही पण जाऊन येतो. अंजनताई इथंच राहणार आहे. थांब हे आमची आईचं घर, आमची वैष्णवी आहे. आता आम्ही त्यांच्या घरी आले. आता आईला बघायला. आमची आई आजारी पडले थोडीशी. ही बघा इथून, पण आई व्यवस्थित आहे आता. आता आईला आम्ही उद्या येऊ भेटायला परत. चला आता आमच्या जुने घरी आलेलो. जुना घर म्हणजे नवीन घर आहे पण आम्ही इथं पहिले राहायचो. भाऊ झाला आमचे भाऊ बसलेले आहेत. शूटिंग चालली आता घरी. तिकडे चालले त्या आईचे देऊळवाले आईचे तर बसायला जायचे. चला आता आम्ही चाललो घरी. आणि आमची जुनी घर होतं आमचा. तर तुम्हाला दाखवता येईल. तर आमची सगळी पहिल्या 100 वर्षापूर्वीचा घर आहे ना आपला. 100 वर्षापूर्वीचा. हे 100 वर्षापूर्वीचा असेल ना. 100 का 150 पहिल्या होता. पण आता नगरपालिकेने पाडायला सांगितलं म्हणून आम्ही पाडून टाकलेला आहे. असं आमचा 100 वर्ष 150 वर्षापूर्वीचा घर आहे. किती वर्ष भाऊ घर आपला? 200 वर्षापूर्वीचा घर आहे आमचा खरोखरचा. आणि इकडे हा झाला 50 वर्ष आधीचा आहे. इकडे पण आमचंच घर आहे. आणि आता आजस्य बापासनी बांधलेलं आहे का आमच्या घराची स्टोरी? हो सांगा. आजस्य बापासनी बांधलेलं आहे. आजस्य बापासनी म्हणजे 200 वर्ष पुराणा घर होता पण नगरपालिकेने पाडायला सांगितले म्हणून आम्ही जबरदस्ती पाडून घेतलेला आहे. चला आमचं जुना घर आहे सगळ्यांचा. मग आपलं घर दाखवते पहिले. मग
आमच्या घरापासून सुरुवात केलेली आहे. आमची सगळी फॅमिली इथंच राहायची, एकत्र कुटुंब होतं आमचं. आता आम्ही लांब कुटुंब झालं. ताई चला मग बाय करा काही नाही करत. चला येतो. आमचं गाव आहे पेंदरगाव बघा. तर आम्ही आमच्या जुन्या घरातनं चालले आता आमच्या घराकडे. हे सगळे इकडे मंदिर आहे आमचं. हे बघा आता माझी आई वगैरे आलेली आहे. तर आम्ही चाललो घरी. पेत्र्याचा घे खालती बसले. मी आमच्या विठोबा रुक्माईच्या मंदिरातल्या देवाचा फोटो घेते. आमच्या विठोबा रुक्माई त्याला आम्ही आले तर आता चाललो आता घरी. बघा चालल्यात सगळ्या लाईनीशी. तरी अर्धी जणं घरी गेली, भरपूर जणी होतं. आता आम्ही पण चाललो. तर आमचं हनुमंतांचं मंदिर, चला दर्शन घ्या. येतो. तरी आमच्या आईच्या आंब्यांचं झाड आहे आणि आंबे आलेत बघा. पावसाळी आंब्याचं झाड आहे आमच्या देऊलवाल्या आईचा. आणि आम्ही आता परत आईकडे बसायला आलेलो आहे. आईची सोयरी वाढलेली आहे ना, दिसत आहे ना आई. आमच्या आई दाखवतं इथे निघून काय. आंबे बघा किती मोठ्याले आहेत. आमच्या देऊलवाल्या आईचे आंबे आहेत. आणि हा आईचा बगीचा आहे. एक मिनिट. हा आईचा बगीचा आहे आणि या बगीच्याच्या या झाडावर आंबे आहेत बघा. आता मी किती वेळा टाकलेले पण ते आलेच नव्हते व्हिडिओ. आता टाकते मी. इकडे आम्ही सगळे बघतात बघा. आमच्या ताईचा आईची गार्डन बघतात आईचा. आता आईकडे बसायला आले, आईची सोयरी वाढली म्हणून. आणि आईचा गार्डन आहे हे बघा. किती मोठाले आंबे पिकून पडलेत बघा. हे बघा त्या आईला बरबाद झाला. आता डगर मारून पाडूनच टाकतो मी. हे बघा किती. कुठं गाई खराब झाले, सगळं खराब झालं. ते पावसाळ्यात पडतात ना. आईने काढून द्यायचं जरासं काय आम्हाला पुण्य लागल. तर आई काढून पण नाही देत आईचे. हा पावसाळी ना. हे बघा आंबा किती मोठाले आंबे खाल्ले त्याने. आणि आईच्या आलूच्या पानांची गार्डन आहे आईचं पूर्ण. हे बघा. तर मी किती वेळेला आई बोललेली माझं गार्डन दाखर म्हणून तुझ्या व्हिडिओ. आणि आता मी आले परत. 2-3 वेळा काढलेला पण मला टाकायलाच नाही जमला. आता मी दाखवते तुम्हाला अजून क्लिअरली. परत एकदा व्हिडिओ बनवेन मी आईच्या झाडांचा. चला आता आम्ही आईकडे बसून येतो. आमच्या ताईंच्या दुधाला दुधे आले, तो पण तुम्हाला दाखरीन मी आता नंतर. ताई बोलते मला दुध्या दाखर. आता तो पण दाखरतो तुम्हाला दुधाची काशी ताईंच्या. चला आता आम्ही आमच्या आईकडे बसायला जाऊन येतो. हे बघा सगळ्या भोवती आमच्या आईचं गार्डन आहे. सगळ्या भोवती झाडं लावले नाही. आईला छंद आहे झाडं लावायचा. पण आंबे आल्यावर वाटत नाही आई एवढंच गुन्हा करतं. दुसरं काही गलत ना कर. आंबे आल्यावर आम्हाला जरासं द्यायचं ते पण ध्यान ना. फणस येतं फणस पण ना द्या आम्हाला. आईचं आता कंप्लेंटच करतं सगळ्यांकडं. काय काम चाललंय बघायला चाललंय. तर भाकरीनं आले वाटतं अजून पोऱ्या. नको आता रात्रीचे 11 वाजल्यात आणि आता बाय करण्याची वेळ झाली. चला बाय.